सरकार देणार आता महिलांना 15 लाखांपर्यंत कर्ज. काय आहे या योजनेचं नाव? काय आहे या योजनेचे फायदे? ॲप्लिकेशन कसं करायचं? संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहितीची अपडेट सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा इथे स्क्रीनवरती पाहू शकताय. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की आई महिला केंद्रित लिंग समावेशन म्हणजेच पर्यटन धोरण, ते यासाठी महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत दिनांक 19 जून 2023 रोजी हा GR जो आहे तो काढण्यात आलेला आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात प्रस्तावनेत त्यांनी काय म्हटलेलं आहे? पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे, त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग व त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरू शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित लिंग समावेशन पर्यटन धोरण जाहीर करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. तर हे इथे प्रस्तावनेमध्ये यांनी सांगितलेलं आहे. आता शासनाचा निर्णय काय आहे हे देखील आपण पाहूया. तुम्ही इथे बघू शकता, महिलांसाठी पर्यटन धोरणाची पंचसूत्री. जर जी 5 सूत्र आहेत ती काय आहेत ते देखील आपण पाहूया. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित लिंग समावेशक पर्यटन धोरण आखण्यात आले असून सदर धोरणाची पंचसूत्रे खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे महिला उद्योजकता यांचा विकास व्हावा. त्यानंतर दुसरं आहे महिलांकरिता पायाभूत सुविधा मिळाव्यात. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे महिला पर्यटकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देणे. आणि चौथा पॉईंट आहे महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज उत्पादने व सवलती मिळवून देणे. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे प्रवास आणि पर्यटन विकास व्हावा. हा याची पंचसूत्रे आहेत. आता याची कार्यदलाचे म्हणजेच टास्क फोर्स जे आहे याचं गठन कशा प्रकारे आहे हे देखील थोडक्यात पाहूया. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे, उपाययोजना सुचविणे, संनियंत्रण करण्यासाठी एक कार्यदल म्हणजेच टास्क फोर्स गठीत करण्यात येत असून कार्यदलाची रचना खालीलप्रमाणे राहील हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती अंमलबजावणीसाठी जी काही यंत्रणा आहे ती काय करण्यात आलेली आहे ते देखील आपण बघूया. अंमलबजावणी यंत्रणा या पंचसूत्रीनुसार हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येईल. हे धोरण राज्याच्या पर्यटन धोरणाचा अविभाज्य भाग असेल आणि वार्षिक कृती आराखड्याच्या आधारे त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पर्यटन विभागामार्फत देण्यात येणारी प्रोत्साहने व सवलती. आता आई कर्ज योजना यामध्ये तुम्ही सवलती कोणत्या मिळू शकतात, लाभ कोणाला होऊ शकतो, संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यामधील पॉईंट बघा, पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती. कोणकोणत्या सवलती आहेत बघा. पहिला पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना, ज्यामध्ये होमस्टे असेल, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असेल इत्यादींना पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या 15 लाखपर्यंतच्या कर्जाची रकमेवरील व्याजाची रक्कम 12% मर्यादेत त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम 4.5 लाखाच्या मर्यादेपर्यंत या 3 पैकी जे आधी घडेल तोपर्यंत दरमहा खालील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अटी त्यांनी कोणकोणत्या सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिली अट आहे पर्यटन व्यवसाय आणि पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी अट आहे
पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेला असायला पाहिजेत, ही दुसरी अट आहे. त्यानंतर तिसरी अट काय आहे, तर महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर चौथी अट आहे, महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर पुढची अट आहे, पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. त्यानंतर पुढची अट आहे, कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत. तर ह्या महत्त्वाच्या काही अटी आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल, मार्गदर्शक आणि महिला वाहक आणि चालक, महिला सहल संचालक म्हणजेच टूर ऑपरेटर व इतर महिला कर्मचारी यांना केंद्र किंवा राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करून त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली 5 वर्षे शासनामार्फत भरण्यात येईल, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. आता पुढचा ब पॉईंट पहा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रोत्साहन व सवलती. आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आहे, तर त्यांच्यामार्फत कोणकोणत्या सवलती आणि प्रोत्साहन देण्यात येत आहे हे आपण पाहूया. सगळ्यात पहिला पॉईंट पहा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद येथील पर्यटक निवास तसेच राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सी आर्का रेस्टॉरंट पूर्णतः महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येईल, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट पहा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट पॅकेजेस मध्ये महिला पर्यटकांना 20% सूट देण्यात येईल. या 20% सवलतीची रक्कम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे टूर ऑपरेटरला दिली जाईल. याकरिता होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास शासनाकडून करण्यात येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च या कालावधीमध्ये तसेच वर्षभरात इतर 22 दिवस अशा प्रकारे एकूण 30 दिवस फक्त ऑनलाईन बुकिंगमध्ये 50% सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादी विक्रीसाठी स्टॉल जागा उपलब्ध करून देण्यात येईल, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्ही सगळं बघितलं आहे. तर कोणाकोणासाठी काय काय इथे सुविधा दिलेल्या आहेत. तर पुढचा पॉईंट आहे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा काय असणार आहेत. तर अपंग किंवा वृद्ध महिलांकरिता लिफ्ट जवळच्या खोल्या उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास सांगण्यात आलेलं आहे. महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन. त्यानंतर 5 वर्षापर्यंतची मुले असतील तर त्यांना महिला पर्यटकांसाठी पाळणाघर देखील असणार आहे. 6वा पॉईंट आहे, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस. यामध्ये ज्येष्ठ महिला असतील त्यांच्या सहली, त्यानंतर दिव्यांग महिलांसाठी विशेष सहल असेल, शारीरिक आणि मानसिक अपंग दोन्ही असेल तर त्यांच्यासाठी इथे विशेष सहल असेल त्यांच्यासाठी. महिला पर्यटकांसाठी 1 दिवसीय सहल आणि शहरी सहल असणार आहे. त्यानंतर महिलांसाठी साहसी सहली आणि ट्रेकिंग टूर्सचे आयोजन. या प्रकारे इथे आपल्याला या GR मध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे. आता आई कर्ज योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट आणि मार्गदर्शक सूचना. आई पर्यटन धोरणांतर्गत व्याज परतावा मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना. यामध्ये बघा तुम्ही पहिला पॉईंट, नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी किंवा जुना पर्यटन प्रकल्प वाढीकरिता विहित नमुन्यातील अर्ज करता येईल. आता याचा नमुना अर्ज काय आहे तर तुम्हाला मी इथे वरती दाखवतो. सगळ्यात वरती आल्यानंतर हा जो तुम्हाला अर्ज दिसत आहे इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे. त्यानंतर बाकीचं इथं सोल प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिपमध्ये असेल तर पार्टनरशिप,
आणि सोसायटी असेल कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर यापैकी एक तुम्हाला टिक करायचं आहे आणि हा फॉर्म जो आहे तो पूर्ण भरायचा आहे आणि तो तिथे आपल्याला अटॅच करायचा आहे. तर हा नमुना अर्ज तुम्हाला मी दाखवला आहे. त्यानंतर पुढची माहिती आपण पाहूया. तर इथे बघा, दुसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे, अर्ज करण्याकरिता उपसंचालक पर्यटन, पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर संबंधित कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, खालील कागदपत्रे स्वयं साक्षांकित करून म्हणजेच सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत जोडायचे आहेत. जे बी तुमचे डॉक्युमेंट आहेत, जसे की आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, मतदार ओळखपत्र असेल, तर याची जी तुम्ही झेरॉक्स इथे जोडणार आहे किंवा डॉक्युमेंट जोडणार आहे, त्यावरती तुम्ही सही करायची आहे, सेल्फ अटेस्टेड करायचे आहे, त्यानंतर ते अपलोड करायचे आहेत. त्यानंतर ब पॉईंट पहा, उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, वीज बिल, दूरध्वनी बिल, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापने म्हणजेच शॉप ॲक्ट लायसन याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर क पॉईंट पहा, सदर व्यवसाय महिलांच्या मालकी हक्काचा असल्याचे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र. आता 100चा बॉन्ड तर बंद आहे, तुम्हाला 500च्या बॉन्डवरती हे प्रतिज्ञापत्र जे आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि त्याला रितसर स्टॅम्प पेपरवरती नोटराईज करून अर्जासोबत जोडायचा आहे. तो वर जो अर्जाचा नमुना आहे त्या अर्जासोबत त्याला PDF मध्ये जॉईंट करून जो आपला ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यासोबत हे डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करून जोडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचे एक झेरॉक्स लागणार आहे. अन्न व औषध प्रशासन परवाना, जर तुम्ही हॉटेल वगैरे दाखवत असाल तर तुम्हाला फूड लायसन जे आहे ते इथे लागणार आहे. खाद्य व्यवसायासाठी अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. जर तुमच्याकडे GST असेल तर GST नंबर लागणार आहे. हे आवश्यकतेनुसार सांगितलेलं आहे. जर तुमचा बिझनेसला जर ते GST नंबर लागत असेल तर तुम्हाला तो कंपल्सरी असेल. जर तुमच्या बिझनेसला तो लागत नसेल तर तो नाही लागणार. त्यानंतर रद्द केलेला चेक म्हणजेच एक कॅन्सल चेक लागणार आहे. प्रकल्प संकल्पना म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो 500 शब्दामध्ये तुम्हाला लिहून तिथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर www.gras.mahakosh.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला 50 रुपयाचे ऑनलाईन शुल्क जे आहे ते भरायचे आहे आणि शुल्क भरल्याची म्हणजे चलनाची जी प्रत आहे ती फॉर्मसोबत तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर www.nidhi.tourism.gov.in या संकेतस्थळावर जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर त्याची देखील तुम्हाला प्रत जी आहे ती अर्जासोबत जोडून द्यायची आहे. तर त्यानंतर काही मार्गदर्शक सूचना सांगण्यात आलेल्या आहेत. तुम्ही तर पाहू शकता, महिलांनी पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करण्याकरिता अधिकृत बँकेकडून 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज घेतले असेल तर त्या कर्जावरील व्याजाचा परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार पर्यटन संचालनालयाकडून देण्यात येईल, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. आर्थिक सहाय्य काय देण्यात येणार आहे तर महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरिता अधिकृत बँकेकडून 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केले असल्यास त्यावरील व्याजाचा परतावा 12% मर्यादेत असणार आहे. ₹4.5 लाख किंवा 7 वर्ष कालावधीकरिता यापैकी जे आधी घडेल ते पर्यटन संचालनालय याकडून व्याजाचा परतावा म्हणून अदा करण्यात येईल, हे इथे क्लिअर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे व्यवसायाचा प्रकार आणि क्षेत्र. पर्यटन व्यवसाय क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील असावे, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर व्यवसायाचा प्रकार यामध्ये कोणकोणते व्यवसाय समाविष्ट आहेत तर कॅराव्हॅन, बीच शॅक, साहसी पर्यटन, जमीन हवा आणि जल, पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे, निवास व न्याहारी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, हाऊस, बोट, टेंट, ट्री हाऊस, हॉटेल, ओकेशन हाऊस, पर्यटन विला, वुडन कॉटेजेस, पॉट्स आणि महाभ्रमण इत्यादी जे आहे ते या व्यवसायाच्या प्रकारामध्ये येतात. त्यानंतर रेस्टॉरंट, उपाहारगृह, फास्ट फूड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, बेकरी यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर मार्गदर्शक, क्रूज, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, आर्ट अँड क्राफ्ट विलेजेस, त्यानंतर टुरिस्ट ट्रान्सपोर्ट्स ऑपरेटर, हाऊस बोट यांचा देखील यामध्ये समावेश आहे. आदिवासी, निसर्ग पर्यटनशी संबंधित प्रकल्प, मेडिकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेदा योगा केंद्र,
त्यानंतर इतर पर्यटन व्यवसाय, ज्यामध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरणारे, उदाहरणार्थ सोव्हिनियर शॉप, विविध खाद्यपदार्थ विक्रेते, इव्हेंट मॅनेजमेंट. 14 पॉईंट बघा, यासाठी लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी काही अटी आणि शर्ती इथे सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली अट आहे, महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. त्यानंतर लाभार्थ्याचे बँक खाते आधार सोबत लिंक असावे. त्यानंतर पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असावा. त्यानंतर पर्यटन व्यवसायात 50% व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक असणार आहे. तर या महत्त्वाच्या अटी आहेत. त्यानंतर पुढची अट आहे, बँकेने कर्ज देताना कर्जदाराकडे कोणताही तारण नसल्यास केंद्र शासनाच्या क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर महिला अर्जदारांनी विहित नमुन्यातील ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट दिले जाईल. सदर पत्रात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अधिकृत बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे. त्यानंतर कर्जाची परतफेड नियमित होणे आवश्यक आहे. व्यवसाय सुरू असल्याचे फोटो सादर करणे अनिवार्य असणार आहे. व्याज रकमेव्यतिरिक्त इतर कोणतीही बँक फीस किंवा चार्जेस पर्यटन संचालनालयाकडून अदा केले जाणार नाहीत, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यावरती जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. नक्कीच याचा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.